नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. इंद्रा हळूहळू राधाला पार्टीमधून बाहेर घेऊन निघाला. सर्वांच्या नजरेतून बाहेर पडताच त्याने तिला सरळ दोन्ही हातावर उचलून घेतले आणि आपल्या रूमकडे निघाला. श्लोक, डॉक्टर कुठे पोहोचले आहेत? जॅकला बोलून अपडेट्स घे. राधाच्या चेहऱ्यावरती नजर टाकत त्याने श्लोकला ऑर्डर दिली. इंद्रा राधाला घेऊन रूममध्ये पोहोचला. त्याने तिला बेडवरती ठेवले. आत्तापर्यंत तिने अंगावरचा पूर्ण पदर काढून फेकून दिला होता आणि ब्लाऊज खांद्यावरून ओढण्याचा प्रयत्न करत होती. इंद्राच्या रूमच्या दरवाजात सर्वजण पोहोचले होते. रूममधील समोरचे दृश्य रुचाच्या डोळ्यात पडले आणि तिने तसेच दोघांनाही मागे जाण्याचा इशारा केला. सर्वजण आता रूमच्या बाहेर उभा राहून इंद्राची वाट बघत होते. आतमध्ये जाऊन रुचा राधाच्या शेजारी बसली होती. तिच्या कपाळावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न रुचा करत होती, परंतु राधा काहीही समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हती. ती वारंवार रुचाचा हात स्वतःकडे ओढत होती. तिथेच उभा राहून इंद्रा राधाचे निरीक्षण करत होता. तिचा अंगावरून कपडे ओढून काढण्यासाठीचा प्रयत्न पाहून इंद्राच्या डोळ्यात रक्त उतरू लागले होते. तो आता तिच्या दुसऱ्या बाजूला बसून तिचे कपडे व्यवस्थित करत होता. ते पाहून रुचाने लगेच तिची नजर दुसरीकडे वळवून घेतली. आता इंद्राने राधाला आश्वस्त करण्यासाठी हात तिच्या हातावर ठेवला, परंतु ओळखीचा तो पुरुषी स्पर्श तिने क्षणात ओळखला आणि त्याला स्वतःकडे ओढले. इंद्रा अचानक ओढला गेल्याने तिच्या अंगावरती पडला. ती असे काही करेल याची त्याला कल्पनाही नव्हती आणि बेसावध असल्यामुळे तो पटकन ओढला गेला. तो जेव्हा तिच्या अंगावर पडला तेव्हाच डॉक्टर आणि बाकीच्या मंडळींनी रूममध्ये एंट्री घेतली आणि समोरचा तो नजारा पाहून सर्वांनी पटापटा आपल्या माना खाली घातल्या. तिच्यासोबत काय झाले आहे याची थोडीशी कल्पना तर त्याला आलीच होती. एकदा डॉक्टरकडून कन्फर्मेशन आले तर तो जो कोणी आहे त्याला आत्ता तो अगदीच सोडणार नव्हता. डॉक्टरांनी मागे आलेल्या सर्वांवरती एक नजर फिरवली. पुढे श्लोक आणि सुमित, त्यांच्या मागे जॅक आणि त्यांच्या मागे त्यांचा फौजफाटा. हे सर्व बघून डॉक्टरांना ती किती महत्त्वाची व्यक्ती आहे याची चांगलीच कल्पना आली होती. तरीही डॉक्टरांनी हिम्मत करून इंद्राकडे पाहून सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले. आत्तापर्यंत इंद्राही सावरून तिच्या बाजूला बसला होता. डॉक्टरांनी बाहेर जाण्यास सांगताच त्याने सर्वांवरती एक नजर फिरवली. इंद्राची ती धारदार नजर पाहून सर्वजण एक एक करून बाहेर निघून गेले. रुचाही या सर्वांच्या मागे बाहेर पडली. डॉक्टरांनी मान वर करून इंद्राकडे बघितले. तो काही जागेवरचा हलला नव्हता आणि त्याच्याकडे पाहून तो तेथून हलणार आहे असे बिलकुलच वाटत नव्हते. त्याच्या रागीट चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहून डॉक्टर पुन्हा त्याला बाहेर जाण्यासाठी बोललेच नाहीत. बिचारे डॉक्टर त्याला पाहून कपाळावरील घाम मात्र आपल्या पांढऱ्या शुभ्र रुमालाने टिपत राहिले. थरथरणाऱ्या हातानेच तिला चेक करण्यासाठी पुढे सरसावले. राधाला पूर्ण चेक करून होताच मिस्टर, डॉक्टर इंद्राच्या डोळ्यात बघत बोलले. इंद्रनील पटवर्धन. इंद्राने डॉक्टरांचे वाक्य पूर्ण केले. मिस्टर पटवर्धन यांच्या शरीरात
ड्रग्ज मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, त्यामुळे त्यांची अशी हालत झालेली आहे. डॉक्टर पटवर्धन यांना संबोधून बोलले. त्यांना आता कंट्रोल करणे अवघड दिसत आहे. ड्रग्सचा खूप स्ट्रॉंग डोस दिलेला दिसत आहे आणि आत्ता तो पूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. मी इंजेक्शन दिले आहे. हळूहळू बरे वाटेल. अजून काही सूचना देऊन डॉक्टर रूम बाहेर आले. बाहेर येऊन डॉक्टरांनी पुन्हा कपाळावरील घाम पुसला. एकदाचा सुटलो. आत्ता हे पटवर्धन कसले मॅडमला सांभाळणार काय माहीत. डोस खूप स्ट्रॉंग दिला गेला आहे. आत्ता त्या कंट्रोल करण्याच्या कंडिशनच्या बाहेर आहेत. डॉक्टर स्वतःच्या मनाशी बोलले. डॉक्टरांनी फी घेतली आणि तेथून धूम ठोकली. राधाचा पांढरा फकट पडलेला चेहरा बघत इंद्रा तिच्या बाजूला बसला. डॉक्टर गेले तेव्हा सुमित, श्लोक आणि रुचा आतमध्ये आले. भाई, काय प्रॉब्लेम आहे? एनिथिंग सिरियस? श्लोकने इंद्राकडे बघून विचारले. तिला ड्रग्सचा स्ट्रॉंग डोस दिला गेला आहे. इंद्राने राधाच्या चेहऱ्यावरची नजर न हटवताच श्लोकला उत्तर दिले. व्हॉट? तिघांच्याही तोंडातून एकदमच बाहेर आली. सुमित आणि रुचाचे तर डोळे मोठे झाले होते. हो, तुम्ही बरोबर ऐकलेत. रुचा तिच्या तोंडावर हात ठेवून आश्चर्याने राधाकडे बघत काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा तिला काहीतरी क्लिक झाले. जीजू, तिने स्वतःच्या जिभेचा शेंडा चावला. सॉरी सर, मगाशी एक वेटर आमच्यासाठी ड्रिंक घेऊन आला होता आणि आम्ही ड्रिंक घ्यायला विरोध केला तेव्हा तो ज्यूस घेऊन आला. आम्ही दोघींनीही तो ज्यूस पिला होता. जेवण तर जे सर्वजण घेत होते तेच आम्ही दोघींनी स्वतः घेतले होते. फक्त ज्यूसच वेगळा वेगळा घेतला होता. रुचा तिच्या डोक्यावर जोर देत इंद्राला सांगत होती. म्हणजे त्या वेटरनेच काहीतरी गोंधळ घातलेला आहे. हाताच्या मुठी जोरात बेडवरती आपटत इंद्रा बोलला. तेवढ्यात राधा पुन्हा अस्वस्थ झाली आणि ती अंगावरील कपडे जोरजोरात ओढू लागली. ते बघून इंद्राने समोर उभ्या राहिलेल्या 3 माकडांवरती नजर टाकली. इंद्राचा इशारा समजून सर्वजण बाहेर जाण्यासाठी वळाले. श्लोक, जॅकला कॉल करून त्या बास्टर्ड वेटरची माहिती काढ आणि माझ्यासमोर हजर कर. त्याला वेटर का झालो याचा आयुष्यभर पश्चाताप झाला पाहिजे. इंद्राने श्लोकला जणू ऑर्डर दिली. येस भाई, म्हणून श्लोक जॅकचा नंबर डायल करत रूमच्या बाहेर पडला. आत्ता सर्वजण रूमच्या बाहेर पडले. रुचा आणि सुमित स्वतःच्या रूममध्ये गेले तर श्लोक बाहेर कॉरिडॉरमध्ये जॅक बरोबर बोलत होता. आत्ता राधा पाण्यातून बाहेर काढलेल्या मासळीसारखी तडफडत होती. तिचे अंग आणखी गरम गरम होत चालले होते. पुन्हा तिने खांद्यावरील साडीचा पदर काढून फेकला होता. इंद्रा तिच्या शेजारी येऊन बसून तिला आवरण्याचा प्रयत्न करू लागला. खाली ढळलेला तो पदर तिच्या खांद्यावर उचलून टाकत असताना त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या खांद्याला झाला आणि ती नागिनीसारखी सळसळली. क्षणात तिने इंद्राचा तिच्या खांद्यावरचा हात धरून ओढला आणि इंद्रा धाडकन तिच्या अंगावरती पडला. इंद्रा जसा तिच्या अंगावर पडला तशी ती थोडी कळवळली. जिममध्ये तासनतास घाम गाळून कमवलेली पुरुषी बॉडी तिच्या नाजूक शरीरावर आदळल्याने तिला वेदना होणे अगदी साहजिकच आहे. एका क्षणात पुन्हा ती चवथाळू लागली. आता तिच्या शरीराला पुरुषी शरीराचा स्पर्श झाला होता. ती जरी शुद्धीत नसली तरी त्या अवस्थेत ती तिच्या नवऱ्याचा स्पर्श ओळखू शकत होती. तो उठायला जाण्याआधीच तिने त्याला मिठी मारून स्वतःकडे ओढून घेतले. आता या परिस्थितीला कसे सामोरे जावे तेही इंद्राला समजेना.
जसजसा तिच्या गरम शरीराचा नाजूक आणि सॉफ्ट स्पर्श त्याच्या सर्वांगाला होत होता, तशा त्याच्या भावना जागृत होऊ लागल्या होत्या. आता तिने त्याच्या गळ्यावरती ओठ ठेवले आणि तो स्तब्ध झाला. त्या गोड गुलाबी ओठांचा मुलायम स्पर्श त्याच्या गळ्यावरती जास्त अगदी जास्त रेंगाळू लागला आणि इकडे याचे शरीर हलके अगदी हलके पडू लागले. तिच्या आक्रमकतेमुळे तोही तापू लागला होता. त्याचा त्याच्या शरीरावरील कंट्रोल कमी होऊ लागला होता. तो फक्त स्तब्ध होऊन तिचा स्पर्श अनुभवत होता. तिच्या ओठांपाठोपाठ जेव्हा तिचे दात त्याच्या छातीवर रुतले, तेव्हा त्याने खडबडून डोळे उघडले. बघतो तर काय, राधाने त्याच्या शर्टचे पूर्ण बटन्स काढून तो शर्ट त्याच्या अंगावरून दोन्ही बाजूला सारलेला होता आणि त्याच्या उघड्या छातीवर ओठ फिरवत होती. मध्येच आक्रमक होऊन त्याच्या उघड्या शरीरावर दात रुतवत होती. इंद्रा तिच्या या प्रेमाच्या हल्ल्यात भयानक जखमी झाला होता. या हल्ल्यामुळे उत्तेजित भावनांनी तो रक्तबंबाळ झाला होता आणि भावनारूपी ते रक्त आता त्याला शरीरातून बाहेर वाहू लागले होते. क्षणात त्याने तिला मिठीत घेऊन फिरवले. आता ती त्याच्या खाली होती. त्याने तिच्या चेहऱ्यावरून नजर खाली अगदी तिच्या पायापर्यंत खाली नेली. तिचा पदर तर कधीच बेडच्या खाली जमिनीवर जाऊन शांत विसावला होता. ब्लाऊजच्या बाह्याही आता तिची खांद्यावरील साथ सोडण्याच्या मार्गावर होत्या. थोडासा रस्ता कापून पुन्हा त्यांची नजर खाली तिच्या छातीवरती स्थिर झाली. थोडासा अस्ताव्यस्त झालेला ब्लाऊज आणि त्याच्यातून दर्शन देणारे तिचे ते पांढरे शुभ्र स्त्रीत्व. श्वास रोखून त्याने एक आवंडा गिळला. तेवढ्यात राधाने पुन्हा त्याला ओढून घेतले. क्षणात तिने तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये मिसळले. तिच्या गरम मुलायम ओठांच्या स्पर्शाने इंद्राही बेभान झाला आणि पॅशनेटली तिला किस करू लागला. आत्ता त्याचा तोल गेला आणि तो तिच्या सर्वांगावर हात फिरवू लागला. त्याने क्षणात त्याचा शर्ट अंगावरून काढून फेकून दिला आणि तिच्यावर पूर्णपणे हवी झाला. तो आता तिच्या सर्वांगावर त्याच्या प्रेमाची मोहर उमटवू लागला. आत्ता तो कायमसाठी पूर्णपणे तिचा होणार होता. इंद्रा, आय लव्ह यू. तिचे मादक शब्द त्याच्या कानात घुमले आणि तो भानावर आला. नाही, ती शुद्धीत नाही, हे चुकीचं आहे. त्याने पुन्हा तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये घेतले. तो आता प्रेमाने हळूहळू तिला शांत करत होता. आत्ता तिच्यावर औषधाचाही अंमल चढत होता आणि ती तिची शुद्ध हरवत चालली होती. काही क्षणात तिने डोळे मिटले आणि ती झोपेच्या अधीन झाली. तिचे लयबद्ध श्वास जेव्हा कानावर ऐकू आले, तेव्हा इंद्राने मान वर करून तिच्याकडे पाहिले तर ती शांतपणे झोपली होती आणि तो तिथेच तिच्या बाजूला पडला. तिच्या शांत चेहऱ्याकडे त्याने एकदा पाहिले आणि तिला मिठीत घेऊन झोपेच्या अधीन झाला. तो तिला आज कितीतरी दिवसांनी असे आपल्या मिठीत घेऊन झोपला होता. त्यालाही समाधानाने झोप लागली होती. आज बऱ्याच दिवसांच्या दुराव्यानंतर ते पुन्हा एका रूममध्ये होते. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. खूप खूप आभार. धन्यवाद.